नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 42. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, महागभीर नीरपूर पापधूत भूतलं, ध्वनंत समस्त पातकारी दरित पदाचलम, जगल्लले महाभये मृकुंड सूनहर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, गतं तदैव मे भयं तदंबु वीक्षितं यदा, मृकुण्डसून शौनिका सुरारिसेवि सर्वदा, पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. श्री मार्कंडेय सांगतात, हे राजन, नर्मदेच्या दक्षिण तटावर उत्तम अशा कुसुमेश्वर तीर्थाची कामदेवाने स्थापना केली. हे सर्व लोकात प्रसिद्ध आहे. विश्वात व्याप्त मनात उत्पन्न होणारा असा तो कामदेव पुण्यरूपी शस्त्र आणि धनुष्य धारण केलेला आहे. मीन अंकित ध्वजाधारी कामदेव भस्म झालेल्या अंगरहित कामाने नर्मदेच्या तटावर आपले शरीर अर्पण केले, त्याचा वृत्तांत सांगतो. आता हे कुणी केलेलं आहे तर कामदेवाने केलेलं आहे या लिंगाची स्थापना. हे राजन, सत्ययुगात महादेवाने गंगासागरात राहून उग्र तप केले. त्या तपाने असुरासमवेत सर्व लोकांस तापविले. ते सर्व दुःखी होऊन इंद्राजवळ पोचले. त्यांना येऊन तिथे आपले दुःख कथन केले. महादेवाला तपातून जागवा. मग इंद्राने त्या देवांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मनात चिंतन करून तपात विघ्न आणण्यासाठी आज्ञा केली. मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा या अप्सरा वसंत ऋतूच्या काळामध्ये कोकिळा जेव्हा कूजन करत असतात असे रम्य वातावरण वनामध्ये असते. जेव्हा मलयांचलाचा दक्षिण दिशेकडून असा चंदनगंधित वारा येत असतो सुगंधी, तेव्हा त्या कामदेवाला सांगितले की तू शंकराच्या कडे जाऊन त्याचं ध्यान भंग कर. इंद्राच्या सांगण्यावरून अप्सरा शंकराजवळ पोहोचल्या. तेव्हा कुसुम अप्सरांनी कोकिळ असे सर्व मनोहर सुगंधित वन, यम, नैऋत्य आतुरतेने वसंत ऋतूची शोभा वाढू लागले. म्हणजे काय, कोकिळ कूजन करू लागला, सुगंधी हवा येऊ लागली आणि ती कुसुम नावाची अप्सरा तिथं गेलेली आहे. कामशक्ती पराकोटीची उद्दीपित झाली. सर्व प्राणी मात्र उद्विग्न झाले. वसंत ऋतूच्या गंधाने सर्व जीव मूर्छित होऊ लागले. कामाने पशु पक्षी किन्नर हे सर्व कामांध होऊन गेले आणि अशा तीव्र अवस्थेत पोचले. तेव्हा शंकरही सात्विक, राजस आणि तामस अवस्थेमध्ये गेले. हळूवारपणे शंकराचा डोळा ध्यानामुळे उन्मिलित झाला. दुसरा डोळा पार्वतीच्या मुखाकडे शृंगारित झाला. तिसरा नेत्र लांब उभ्या राहिलेल्या धनुर्धारी कामदेवावर क्रोधित झाला. अशा दृष्टीने कामदेव नष्ट झाला. आता त्याला जाळल्यानं शंकराने मदनाला, माणसाच्या मनामध्ये नाही तर किती काम असतात, शंकराने जाळला तरी माणसांची ही परिस्थिती आहे. आणि तो कामदेव जो आता तो अनंग आहे, त्याला अंग नाही आहे. त्यानं आपला ते देह जो होता राख भरलेला तो देह नर्मदेमध्ये येऊन विसर्जित केला आहे. तर त्या शंकराने एक डोळा पार्वतीवर ठेवला, एक डोळा शृंगारित नजरेने, कारण कामच जागा केला होता ना त्याच्या मनातला. आणि हे सगळं कशासाठी केलं माहीत आहे का? कार्तिक स्वामीच्या जन्मासाठी. कारण शंकर तपात होते आणि तेव्हा वृत्रासूर नावाचा राक्षस माजलेला होता आणि त्याला वर होता की शंकराचा मुलगा तोच तुझा वध करेल. आता शंकर मुळात काय म्हणतात, वर्षातले 364 दिवस तपामध्ये असायचे, ध्यानमग्न अवस्थेत असायचे. शिवाय पार्वतीला शाप होता की शंकरापासून तुला पुत्र होणार नाही आहे. तिनं धरणीला शाप दिला, धरणीने तिला दिला. अशा अवस्थेमध्ये शंकराचा पुत्र होणार कधी, तो वृत्रासुराचा वध करणार कधी? तेव्हा ते शंकराची ध्यानमग्न अवस्था आहे ती नष्ट करण्यासाठी राक्षसांना पाठवल्या, वन शृंगारले, अप्सरांना पाठवले आणि मदनाला पाठवलं होतं. मग अशा त्या मदनाला तिथे जाळून टाकला. कामदेवाला नष्ट झाल्यावरती सर्व देव भीतीने निघून गेले. कामरहित इंद्र, मनुष्य ब्रह्मदेवास शरण गेले.
मग आता काय झालं, घाबरत घाबरत सगळे उठले, ब्रह्मदेवाला शरण गेले. आता ह्यात काय सांगितलंय, शंकराच्या तपामुळे सगळी पृथ्वी, सगळं ब्रह्मांड तापू लागलं. त्या तपानं सगळे त्रस्त झाले आणि इंद्राकडे गेले. मग इंद्राने हा उपाय केला होता. मग त्याच्यानंतर आता सगळे उठले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. आणि आपणच सृष्टीचा विनाश जाणता कामरहित झाल्याने सर्व प्रजावृक्ष होईल. मग ब्रह्माला सांगितलं, आता कामच नष्ट झाला ना, मग पुढचं प्रजनन होणार कसं, काय होणार, सगळ्या गोष्टी, सगळं ब्रह्मांड वृक्ष होऊन जाईल. मग देवांचे वचन ऐकून ब्रह्मदेव शंकराजवळ गेले आणि तेथे जाऊन स्तुती केली. तांडव वेदांतातील स्तोत्रे गाऊन ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. देवांचे वचन ऐकून आपले काम काय आहे, आपण येथे येण्याचे का प्रयोजन केले आहे, ते मला सांगावे, असे समाधी उतरलेले शिव म्हणाले. देवगण म्हणाले, जगातील कामाचा नाश झाल्याने जग नष्ट होईल. हे शंभो, आपण सर्वांचे पोषक आहात. असे ऐकून शिवानी संसारात दुर्लभ असणारे काम शरीर धारण केले. सर्व देवांना त्यानंतर कामदेव दिसला. त्यानंतर शंख नगारे वाजून देव असुर सर्वांनी महादेवांचे अभिनंदन केले. त्यांना नमस्कार करून निघून गेले. देव गेल्यावर शरीर नष्ट झालेल्या कामदेवानेही नर्मदा तटावरती उग्र तप केले. त्या तपाने जपाने दुर्बल झालेल्या कामदेवाने 1000 वर्ष तप केले आणि अनेक विघ्ने आल्यानंतर सुद्धा कुंडलेश्वराचे चिंतन केले. त्याने सर्वत्र बाण पडलेल्या प्रदेशापर्यंत मंडलाची रचना केली. बाण म्हणजे काय, नर्मदेत जे निमुळते दगड मिळतात त्यांना बाण हा शब्द आहे. तिथं चक्रही मिळतात, चक्ररूपी असं हे असणारे दगड असतात, पिंडी असतात, बाण असतात. ते बाण आपल्या पूजेमध्ये आणून लोक देवाऱ्यात ठेवतात. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने वर मागण्यास सांगितले. मग तो मकरध्वज काम हात जोडून म्हणाला. मकरध्वज म्हणजे त्याच्या रथावर मकराचा ध्वज होता आणि नर्मदा मकरावरती आरूढ असते. कामदेव म्हणाला, आपण जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला हे वरदान द्या की आपण सदैव ह्या तीर्थाजवळ वास करावा. तथास्तु म्हणून भगवान अदृश्य झाले. शंकराच्या जाण्यानंतर कामाने कुसुमेश्वर नावाने तेथे लिंग स्थापन केले. या तीर्थामध्ये उपवास करून चैत्र चतुर्दशीस कामदेवाच्या तिथीवरती, म्हणजे चतुर्दशी ही कामदेवाची तिथी आहे, चैत्री पौर्णिमेचा आदला दिवस, त्रयोदशीवर सूर्याचे पूजन करून तिळमिश्रित जलाने स्नान करावे. त्यानंतर 12 वर्षेपर्यंत केलेल्या यज्ञाचे तुम्हाला तिथे पुण्य मिळते. जो पुरुष पितरांसाठी एखाद्या वृक्षाच्या मुळाशी बसून पिंडदान करतो त्याला 12 वर्षापर्यंत पितर तृप्त राहतात. जो पुरुष क्रोधाला वश करून कुसुमेश्वर महादेवावरती संन्यास घेतो तो शिवलोकी जातो. त्याची सर्व प्रकारची सुखे उपभोगून मनुष्य योनी होऊन राजा होतो. तो सौभाग्यशाली, प्रेम श्रेष्ठ, वक्ता, पराक्रमी, बुद्धिमान, पवित्र आणि निरोगी राहून 100 वर्षे जगतो आणि राज्य करतो. हे तीर्थ पुण्यकारक आणि अनंत महिमा असून देवपूजित आहे. असा कुसुमेश्वर तीर्थाचा महिमा येथे वर्णन केलेला आहे. हा अध्याय संपूर्ण. नर्मदे हर. आता आपण पाहत आहोत अध्याय 43, आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. म्हणजे हा सूर्याने स्थापन केलेला असणार. मार्कंडेय या तीर्थाचा महिमा राजा युधिष्ठिराला सांगताना म्हणतात, हे राजन, या तीर्थाच्या दर्शनामुळे मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. आदित्य तीर्थात जो मनुष्य स्नान करून सूर्यदर्शन करतो त्याच्या कुळात कोणीही आंधळे किंवा मुका, कुरूप, नखे नसलेला असा पुत्र 16 जन्मापर्यंत होत नाही. म्हणजे कुरूप व्यक्ती होत नाही, कारण आदित्य कसं शरीर सगळं आपलं सुंदरच ठेवतो ना उन्हामध्ये. त्याच ज्यास गजकर्ण, कोड, मंडळ, खाज, खरूज इत्यादी रोग येथे स्नान केल्याने 6 महिन्यात नष्ट होतात. म्हणजे आपल्या पूर्वजांना तेव्हा पण ते सूर्याची किरणं, त्याचे रेंज, त्याच्यामुळं होणारे त्वचारोग बरे होतात हे माहीत होतं. त्या हिशोबाने सांगितलंय की गजकर्ण, कोड, खाज असं काही होईल तर त्या इथे 6 महिन्यात इथे स्नान केल्याने बरे होतात. या तीर्थात विधिवत सदाचारी ब्राह्मणास दान करतो जो व्यक्ती त्याच्या फलाचा अंत लागत नाही. दक्षिण उत्तरायणाच्या प्रारंभी तसेच चंद्रग्रहणात दान केल्यास उत्तम फळ मिळते. संक्रांती पर्व काळात देवांसाठी द्रव्य, पितरांसाठी हव्य येथे करावे. त्यास भगवान सूर्य 7 जन्मपर्यंत तेच फळ देतात. चंद्रक्षयात, संक्रांतीत, चंद्रक्षय म्हणजे कसं, अमावस्या, संक्रांत, व्यतिपात
या योगात दान दिल्याचे अनंत असे फळ आहे. युधिष्ठिराने विचारले, हे भगवन, हे तीर्थ पुण्यप्रद का मानले जाते? पूर्वी सत्ययुगात वसिष्ठ वंशात वेदशास्त्र संपन्न जाबाली नामक ब्राह्मण होऊन गेला. तो उत्तम चारित्र्य संपन्न होता. मनोरमा नावाची त्याची पत्नी एकदा ऋतुकाळ आल्यावर पतीच्या जवळ जाऊन म्हणाली, प्राणनाथ, माझा ऋतुकाळ आहे. मी आपल्या सेवेत उपस्थित आहे. पुत्राच्या इच्छेने या कामिनीचा स्वीकार करावा. तर ब्राह्मण म्हणाला, प्रिये, आज मी व्रतस्थ आहे, त्यामुळे दुसऱ्या ऋतुकालात मी तुला प्रेम देईन. दुसऱ्या वेळी ऋतुकाली पतिसेवेसाठी गेली. त्याही वेळी त्या ब्राह्मणाने आज सुद्धा मी व्रतस्थ आहे असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या ऋतुकाळात मी तुला प्रेम देईन. असे अनेकदा झाल्याने ती दुःखी झाली. त्यामुळे दुःखीत होऊन उपोषण केल्याने तिचा मृत्यू झाला. तो ब्राह्मण ऋतुकाळी गमन न केल्याने त्या पापापासून त्याला त्या पायांपासून नाकास पायास त्या पापापासून सगळीकडे रोग झाला, त्वचा रोग झाला. त्याचं तपही नष्ट झालं. कोडान त्याचं सर्व शरीर व्यापलं. असा दुःखी होऊन नर्मदेच्या तटावरती तो पोचला. तो त्या तीर्थावर येऊन प्रार्थना करू लागला. तेव्हा तेथे जाऊन ब्राह्मणाला सूर्यतीर्थाविषयी विचारले. ब्राह्मण म्हणाले, उत्तर तटावर आदित्येश्वर नावाचा एक तीर्थ आहे, जे सर्व रोग विनाश करणारे तीर्थ आहे. त्या तीर्थावर जाऊन आपणास मुक्तता मिळेल आणि सामर्थ्य प्राप्त होईल. त्या ब्राह्मणाने त्यास एक लिंगही दिले. मी तपाच्या सामर्थ्याने आदित्येश्वर नावाच्या सूर्याला घेऊन येईन असा निश्चय करून त्याने उग्र तपश्चर्येला सुरुवात केली. त्याने वायुभक्षण करून, तसेच ग्रीष्म ऋतूत पंचाग्नी ग्रहण करून, थंडीत पाण्यात उभे राहून, 100 वर्षा ऋतूत पावसात उभे राहून अशी साधना 1000 वर्ष झाल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्सा, वर माग, तुला जे हवे ते देईन. जाबाल म्हणाला, आपण या ठिकाणी आदित्येश्वर या नावाने स्थिर राहावे. व्याधीग्रस्त झाल्याने मी चालवूही शकत नाही, तेव्हा आपण आदित्येश्वराची मूर्ती होऊन या तीर्थात राहावे. ते ऐकून सूर्यदेव तथास्तु म्हणाले. या नर्मदेच्या काठावर अदृश्य झाले. हे सर्व पापाचा नाश करणारे आणि दुःखहरण करणारे तीर्थ आहे. जो 1 वर्षापर्यंत नित्य रविवारी स्नान करून 7 प्रदक्षिणा त्यास घालेल, त्यास सूर्यदर्शन होते. सूर्यदर्शन असंही आपल्याला साध्या डोळ्यांनी होतं, पण साक्षात सूर्यदेव तसे दिसतात. अग्नी कापसाला जसे जाळतो, तसे मनुष्याचे सर्व रोग यामध्ये नष्ट होतात. 3 वर्षात तो धन, पुत्र, स्त्री याने संपन्न होतो. जो या ठिकाणी श्राद्ध करतो त्याचे पितर तृप्त होतात. सूर्य हाच प्रत्यक्ष पितृदेव आहे. त्यामुळे तो जाबाल ब्राह्मण सर्व रोगातून मुक्त होऊन सूर्यलोकात गेला. असा आदित्येश्वर तीर्थ महिमा वर्णन नावाचा अध्याय संपूर्ण झाला. आता इथं काय, ती पत्नी होती, ऋतुमती होती. ऋतुमती म्हणजे पिरियड आला. पिरियड आल्यानंतरचा एक कालावधी असतो. एक आठवडाभर थांबल्यानंतर पुढचा जो कालावधी असतो त्यामध्ये हे होतं, काय म्हणजे मूल होतं, गर्भधारणा राहते. मग असं त्या बाईची इच्छा होती. आणि जेव्हा जेव्हा ती त्याकडे गेली ऋतुमती पिरियड आल्यानंतर पुढे, तेव्हा तेव्हा त्याने तिला डावललं की मी आता व्रतस्थ आहे, आता काही नाही, मी आता व्रतस्थ आहे, आता काही नाही. असं अनेक वेळा झाल्यानंतर ती बिचारी दुःखी झाली आणि त्या दुःखातच तिचा अंत झाला. आणि त्याच्यामुळे ऋतुकाळात गमन न केल्यामुळे त्या ब्राह्मणाला ते पाप लागलं आणि मग त्याला सगळा रोग झाला. पायापासून नाकापर्यंत सगळीकडं कोड झालं. आणि मग तो नर्मदेच्या काठी पोचला. मग त्याला सांगितलं, हे तीर्थ आहे इथं आणि या तीर्थावरती सगळे त्वचारोग वगैरे जातात. मग तिथं तो राहिला. त्यानं सूर्याचं 1000 वर्ष तप केलं. सूर्यदेव प्रसन्न झाले. मग त्यानं सांगितलं की तू इथं आदित्येश्वर रूपाने राहा आणि इथं येणाऱ्यांचे सर्व असे रोग हरण कर. असा हा अध्याय इथे संपन्न. नर्मदे हर. आता आपण पाहत आहोत अध्याय 44, शूलभेद प्रशंसा वर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, राजन, नर्मदा तटावर भगवान शंकर द्वारा रचित एक तीर्थ आहे. हे राजश्रेष्ठ, तू ऐक. ते उत्तम मनुष्याच्या मोक्षासाठी असे स्थापित केलेले आहे. युधिष्ठिर म्हणाला, पूज्य ब्राह्मण, मी आपल्या कृपेने अनेक धर्म, अनेक तीर्थ आणि संपूर्ण दानधर्माचे प्रसंग ऐकले आहे. आता मी हे पण ऐकू इच्छितो की मनुष्यास संसारातून मुक्ती कशी मिळेल, की ज्यामुळे मनुष्याचे पुन्हा येणे होणार नाही. हे ब्राह्मणा, श्रेष्ठ प्रसन्नतापूर्वक आपण मला सांगा. मार्कंडेय सांगतात, तू एकचित्त एकाग्रचित्त होऊन परमतीर्थाचे महात्म्य ऐक. ज्याच्या श्रवणाच्या प्रभावाने मनुष्याचे 1 वर्षाचे पाप नष्ट होते. म्हणजे नुसतं हे
ऐकलं तरी 1 वर्षाचं पाप तुमचं नष्ट होतं. मनुष्य या तीर्थाच्या महात्म्याचे वर्णन वाणी, मन आणि शरीर यापासून झालेले विशेष पाप नष्ट होते. राजन, 5 कोसाची परिमिती आहे. पापात्मा प्राणी यांना मोक्ष देणारे हे एक दिव्य तीर्थ आहे. राजन, 5 कोसाची परिमिती आहे. पापात्मा प्राणी यांना मोक्ष देणारे हे एक दिव्य तीर्थ आहे. नर्मदेच्या दक्षिण तटावर भृगु नामक पर्वत आहे. त्या भृगु पर्वताच्या शिखरावर भगवान शंकरांनी हे तीर्थ स्थापन केले. राजन, तिन्ही लोकांमध्ये हे शूलभेद नावाने प्रसिद्ध आहे. तीर्थाच्या चारही बाजूला जे वृक्ष आहेत ते पाहून शिवशंकराच्या वचनानुसार त्याला शिवलोक मानले जाते, यात संशय नाही. तेथे भूमीवर जे पक्षी किंवा जीव मरतात ते उत्तम लोकास प्राप्त होतात. पाताळातून भोगावती नामक जी गंगा निघाली आहे ती सर्व पापाचा विनाश करणारी दुसरी नदी येथे शूलभेद येथे आहे. ती पुण्यदायिनी गिरवाण नावाची दुसरी महानदी आहे. पहिल्यांदा शिवशंकरापासून सरस्वती नदी उत्पन्न झाली. त्या दिव्य प्रभामयी नर्मदेस मिळाली. जेथे गिरवाण नामक एक शिळा आहे त्या तीर्थामध्ये एक परम पवित्र तीर्थ आहे. केदार, प्रयाग, कुरुक्षेत्र आणि गया अथवा अन्य तीर्थ त्याच्या 16व्या कलेच्या बरोबरीचे नाहीत. म्हणजे ह्या सगळ्यापेक्षा हे तीर्थ महान आहे. आता प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक तीर्थ कसं उच्च आहे हेच दाखवलेलं आहे. त्याचा वेगवेगळा विचार सांगतो. ज्याप्रमाणे नाभी अर्थात मध्य क्षेत्रात गया पुण्यप्रद आहे, तिथे चक्रतीर्थ हे त्या समान आहे. धर्मारण्यामध्ये कूपस्थलाच्या प्रमाणे शूलभेद क्षेत्र ही परम पुण्यकारक आहे. जसे ब्रह्मऋष पुण्यक्षेत्र आहे त्याप्रमाणे देवनदी ही क्षेत्र पुण्यदायक आहे. जसे गया शीर आणि देवशिला पुण्यप्रद आहे, जसे पुष्कर क्षेत्र आणि मार्कंडेय कुंड आहे. येथे पितृगणाच्या निमित्ताने केलेले पिंडदान आणि तर्पण अक्षय होते. जो मनुष्य येथे श्राद्ध करतो आणि नित्य जलप्राशन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. ज्याप्रमाणे मुक्त होण्याची इच्छा ज्याला आहे त्याने भगवान गणेशाची पूजा येथे करावी, पाहावी. त्याने सर्व पापे नष्ट होतात. राजन, येथे आजही ही प्रचिती येते. श्राद्ध करण्यासाठी येथे देवशिला आहे. ते अत्यंत पुण्यप्रद आहे. स्नानाच्या संबंधाने लिंगाच्या मधून स्पंदने बाहेर पडतात. शूलदेहाच्या स्नानाच्या संबंधाने मग तिथं जे लिंग आहे त्याला जर पाणी टाकलं तर त्यातून स्पंदने येतात, बाहेर पडतात. शूलभेदाचा प्रभाव हा प्रत्यक्ष आहे. जो पुरुष नित्य त्रिकाळ शूलभेदाचे स्मरण करतो राजन, तो पुरुष आतून बाहेरून दोन्ही प्रकारे शुद्ध होतो. देवांनी विचारल्यावरही याचे कथन मी केले नाही, पण हे कथन मी तुला सांगतो. हे राजन, अत्यंत गोपनीय रहस्यमय असे हे आहे. सर्व पापनाशक, विनाशक, पुण्यदायक, सर्व दोषांना नष्ट करणार हे सर्वोत्तम तीर्थ आहे. राजन, हे तीर्थ सर्व तीर्थमय आहे. याचा प्रभाव श्रवण करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे तीर्थ शूलपाणी जंगलालगत आहे. सध्या ते सरदार सरोवराच्या पाण्याखाली गेले आहे. अशा प्रकारे शूलभेद नावाचा अध्याय पूर्ण झाला. कारण शूलपाणी जंगल आहे आणि त्यामध्ये आदिवासी पूर्वी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना लुटायचे, त्यांचे पार अगदी कपडे पण काढून घ्यायचे. आणि हे कधीपासून आहे? अहिल्याबाई तिथे होतं, अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये हे येतं, तेव्हापासून होतं. मग अहिल्याबाईंनीच एका मुलाला पाठवून, सरदाराला पाठवून त्या लोकांचा बंदोबस्त केला आणि जे पकडून आणले त्यांना त्यांनी जमिनी देऊ केल्या. आणि तिथल्या जे पुण्य परिक्रमा करायला लोक जातात त्यांचं तुम्ही रक्षण करा, तुम्हाला पैसे देण्यात येतील हे सांगितलं. आणि तेव्हा प्रत्येक प्रवाशाकडनं 1 कवडी घ्यायची सांगितलं कर म्हणून. तर अशी व्यवस्था त्याने केली होती. तर हे शूलभेद म्हणजे शूलपाणी जंगलातलं होतं. आणि सध्या मात्र हे जे पिंड आहे ते नर्मदा सरदार सरोवर प्रकल्प जो झाला आहे त्याच्यामध्ये हे गेलेले आहे. इथे हा अध्याय समाप्त. नर्मदे हर. अध्याय 45 आहे अंधक प्रशंसा वर्णन. हे मार्कंडेय म्हणतात, ऋषी आणि देवांच्या सभेमध्ये राजा उत्तानपादाने शिवशंकरांना शूलभेदाविषयी विचारले. शूलभेद कसे झाले, त्यास कोणी उत्पन्न केले? भगवान, मला ह्या तीर्थाचे महात्म्य आपण विस्ताराने सांगावे. शंकरांनी सांगितले की पूर्वी एक महापराक्रमी, खूप असा बलाने गर्विष्ठ झालेला दानव होता. मनुष्यलोकात पराक्रमी आणि शक्तीमध्ये त्याच्या समान दुसरा कोणीही नव्हता. हा ब्रह्मदेवाचा पुत्र, त्याचा पुत्र मदांध नामक अंधक नावाचा होता.
हा अकंटक राज्य करत असताना आपल्या स्थानात प्रसन्न आणि पुष्ट होता. त्यास देवगण देखील घाबरत होते. त्याचे भवन अग्निदेवाच्या उद्याना समान प्रकाशमान होते. तेव्हा अंधकाने विचार केला की मी शंकरांना प्रसन्न करून घेईल, ज्यामुळे त्यांची माझ्यावर कृपा होईल. त्यामुळे मी दिव्याचा वर मागेन, जे माझ्या मनात आहे. हा निश्चय करून तो अंधक घरातून एकटाच बाहेर पडला. नर्मदेच्या तटावर पोहोचून तो घोर असे तप करू लागला. अंधकासुर मर्दना शंकराला म्हणतात ना, मग शंकरानेच त्याचा पुढे वध केलेला दिसतो. तर एक हा अंधकासूर होता आणि तो पराक्रमी होता. देव पण त्याला घाबरायचे. गर्विष्ठ होता, बलशाली होता. ब्रह्मदेवाचा पुत्र मदांध, आणि त्याचा नामक मदांध अंधक होता. तर मग त्यानं आता तपश्चर्या एवढी केली नर्मदेच्या तटावर बसून की त्याची हाडे चामडी एवढे शिल्लक राहिले. तेव्हा त्याच्या मस्तकातून निघणाऱ्या धुराचे लोट स्वर्गाला ओलांडून कैलासावर गेले. तेव्हा भगवान शंकराच्या समीप बसलेली पार्वती त्यांना म्हणाली, मनुष्य लोकात हा कोण उग्र तप करीत आहे? 4000 वर्षे एवढे तप कोणीही केलेले नाही. असे तप मी पाहिलेलेच नाही, तेव्हा ऐकलेले पण नाही. तर नियमाने युक्त असा हा तपस्या करणारा तपस्वी आहे. हे देवादिदेवा, तुम्ही त्यांची का उपेक्षा करत आहात? हे ईशा, तुम्ही तर थोड्या तपासाठी देखील शीघ्र फळ देता. म्हणतात ना, शंकर लवकर प्रसन्न होतो. थोड्यासं तप केलं तरी शंकर प्रसन्न होतो. पण शंकर जी परीक्षा घेतो ते मुंडी छाट परीक्षा असते. कारण ते चिलयाचं वगैरे उदाहरण आपण बघितलंय, महानंदेचं बघितलंय की महानंदेला पार चितेत उडी मारेपर्यंत शंकर सांगत नाहीत की तो मुसाफिर म्हणजे शंकर आहे. किंवा चिलयाचं शिर कुटायला लावतात उखळामध्ये, त्याचं भोजन दे म्हणून. तर प्रसन्न होतात, पण अतिशय कडक परीक्षा घेतात. तर ती म्हणते थोड्याशा परीक्षेला तर तुम्ही प्रसन्न होता आणि लगेच फळ देता, मग ह्याला तुम्ही का उपेक्षा करता ह्याची? तर हे महेश्वरा, मी आपल्यावर आज अक्षक्रीडा करणार नाही. मग शंकर पार्वती नेहमी हे करायचे, सारीपाट खेळायचे. हे भक्तवत्सला, जोपर्यंत आपण या दानवास उठवणार नाही. शंकर म्हणाले, हे महादेवी, तुला असे वाटते का की माझे त्याकडे लक्ष नाही? हा महादेव म्हणून ही महादेवी, पण मी योग साधनेत व्यस्त असल्याने तिकडे जाणे जमले नाही. तू म्हणते आहेस तर आपण उभयता त्या असुराकडे जाऊ. तेव्हा पार्वतीसह महादेव शंकर तेथे गेले. भगवान शंकरांनी अस्थिचर्मयुक्त त्यास पाहिले. आशुतोष शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, हे दानव श्रेष्ठा, तू भयंकर रोमांचित करणारे आणि तिन्ही लोकांना कंपित करणारे असे घोर तप केलेस. वत्सा, तुला काय पाहिजे हे तू मला सांग. तुला कुठला जो वर मागण्याची इच्छा असेल तो मला तू सांग, मी तुला देईन. तू सांग बरं, एवढं घोर तपश्चर्या का केली? त्यावर अंधक म्हणाला, हे शंभो शंकरा, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात आणि वर देऊ इच्छिता तर हे महेश्वरा, मी सर्व देवांना जिंकू शकेन असा वर मला पाहिजे. शंकर म्हणाले, स्वप्नामध्ये पण तू कधी देवांबरोबर युद्ध करू नकोस. जे असंभव आहे आणि मनाला न पटणारे आहे ते बोलूही नये. हे सोडून तुझ्या मनात दुसरे काही वरदान असेल तर ते मला माग. स्वर्गात, पाताळात, मनुष्यलोकात स्थिर आणि मनाप्रमाणे असे विविध भोग घे. मनाप्रमाणे राज्य कर. स्वर्गात इंद्राप्रमाणे निष्कंटक राज्य कर. शंकराचे वचन ऐकून अंधक निराश झाला. शंकराचे वचन ऐकून अंधक निराश झाला. मी व्यर्थच कष्ट केले, मला काही प्राप्त झाले नाही असे म्हणून दीर्घ श्वास सोडून तो पृथ्वीवरती कोसळला. मुळे तुटलेल्या वृक्षाप्रमाणे तो श्वासरहित निर्जीवासारखा झाला. देवीने त्यास मूर्छित पाहून म्हटले, हे सदाशिवा, हा जो मनोरथ इच्छितो ते त्यास द्यावे. भक्ताची उपेक्षा करण्याने आपली अपकीर्ती होईल. शंकराने सांगितले, देवी, मी जर याच्या इच्छेनुसार ह्याला वर दिला तर तो विष्णू, ब्रह्म आणि मलाही मानणार नाही. देवेश्वरी, उच्चता प्राप्त करून हा दुसऱ्या देवासुराचा तिरस्कार करेल. म्हणजे आता काय झालं, त्याने पर हाडं कातडं राहीपर्यंत तप केलं. मग पार्वती म्हणाल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत दुसऱ्याला प्रसन्न होता आणि ह्याला का बरं उपेक्षा करताय? देव म्हटले, अगं मी इतके दिवस समाधीत होतो, मी नाही बघितलं. आज म्हटलं तुम्ही त्याला काही वरदान नाही दिलं तर मी काही खेळणार नाही तुमच्याबरोबर. मग म्हणे, चल बाई, आता कधी कधी बायकांचं ऐकून कसा अनर्थ होतो ते बघा, भले शंकराची बायको का असेना. मग गेले तिथं, तर त्याने काय वरदान मागावं की मी सर्व देवांना जिंकलं पाहिजे, हाच मला वर दे. शंकर म्हणले, असलं काही मिळणार नाही, ह्याचा उच्चारही करू नकोस. तुला पाहिजे ते आकाशात, पृथ्वीवर, स्वर्गात, नरकात, नरकात म्हणजे पाताळात
तुला कुठं हवं तसं इच्छेप्रमाणे राज्य कर, भोग घे, आनंद कर, पण मी असलं काय तुला देणार नाही. मग त्याने लगेच दीर्घ श्वास घेतला आणि पृथ्वीवर खाली पडला. म्हटला मी फुकटच तप केलं. पार्वती म्हणाली, शंकरा तुम्ही बरोबर नाही करत आहे. तुम्ही त्याला का नाही त्याचं वरदान देत? तुमचं अपकीर्ती होईल नावाची. शंकर म्हणले, अगं ह्याला जर मी याच्या इच्छेनुसार वरदान दिलं तर हा कुणालाच मानणार नाही. ब्रह्मा विष्णू मी स्वतः महेश आम्हाला कुणाला तो ऐकणार नाही आहे, त्यामुळं मी हे त्याला वरदान देत नाही. आणि तो दुसऱ्या देवांचा, दुसऱ्या असुरांचा सगळ्याचा तिरस्कार करेल. देवी म्हणाली, भगवान कोणत्याही उपायाने याला उठवा. विष्णूला सोडून तू सर्व देवांना जिंकू शकशील असे सांगा. महादेव म्हणाले, देवी जे माझ्या मनामध्ये आहे तेच तू सांगितले. म्हणजे हे नेहमी झालंय बघा, सगळ्या ठिकाणी शंकर वर देणार भोळेपणानं, आणि मग त्या राक्षसाला मारण्यासाठी विष्णूला बिचाऱ्याला खटाटोप करावा लागतो. मग ते मोहिनी रूप घे, कधी भस्मासुराला मार, कधी दुसऱ्या राक्षसाला मार, रावणाला मार रामाचं रूप घेऊन. आणि रावणाला पण शंकरांची वध. हे असुर सगळे शंकर भक्त आहेत. आणि देवाला हे करणारे सगळे म्हणजे वाईट गोष्टीचा संहार करणारे विष्णू भक्त आहेत. मग पार्वती सांगते, विष्णूला सोडून बाकी सगळ्या देवांना जिंकशील असं तुम्ही त्याला परत सांगा हो. मग शंकर म्हणले, मी पण आता तसाच वर तुला म्हणजे देईन तू म्हणतेस तसा. ह्याला उठवला, अमृत सिंचन करतात तक्षणी तो स्वस्थ झाला. मग तो मूर्छना खाणं पिणं नव्हतं, 1000 वर्षाचं तप होतं, पडलाच होता जमिनीवर. नंतर तो सर्व अवयवांनी सुशोभित झाला, कारण अमृत शिंपण केलं ना. उत्तम शरीर मिळालं, चांगला झाला, छान संपन्न झाला. मग एकाग्र चित्ताने माझी गोष्ट ऐक, शंकर म्हणाले, आणि उत्तम वर प्राप्त कर. विष्णूला सोडून जे काही सारे इष्ट असेल ते वर रूपाने, म्हणजेच काय, इतर सर्व देवतांना तू जिंकू शकशील हा वर मी तुला देईन. तुझे सर्व कार्य सफल होईल. तुला धर्म विपरीत न हो, म्हणजे बाकी तू धर्म विपरीत गोष्टी करू नये. हे असुर श्रेष्ठा, तुला हे योग्य वाटते तर हा वर मी तुला देतो. तू विष्णू आणि मला सोडून सर्व देवांवर विजयी होशील. म्हणजे आता राहिले ब्रह्मदेव आणि इंद्र. अंधक म्हणाला, असेच हो. हे शंकरा, मी आपल्या बलाने विष्णूंना सोडून सर्वांना जिंकू शकेन. निश्चित आता मी कृतार्थ झालो. असे म्हणून तो चरणावर लोळू लागला. त्यानंतर स्मित हास्य करून भगवान शंकर त्यास वर देऊन पार्वतीसह नंदिकेश्वरावर विराजमान होऊन अंतर्धान झाले. असा हा शूलभेद प्रसंगातील अंधक प्रशंसा वर्णन नावाचा अध्याय संपूर्ण. नर्मदे हर. नर्मदे हर शचीहरण हा अध्याय आहे 46वा अध्याय. शची म्हणजे इंद्राची बायको, तिला शची म्हणतात. मार्कंडेय म्हणाले, तो अंधक दानव वर प्राप्त करून आपल्या नगरास परतला. राजन, त्याने अनेक प्रांगणात अनेक सुशोभित करणारे दृश्य पाहिले. असे मनमोहक नगर होते. अनेक फलदायी केळीची वने, पूर्ण उद्यानयुक्त कर्दळी, बाभूळ, आंबा, आम्रतक, चंपा, अशोक, नारळ, ताड आणि मातुलिंग इत्यादी अनेक वृक्षांनी शोभा संपन्न तलाव, अनेक ध्वजपताकांनी सुशोभित असे दिव्य देव मंदिरांनी युक्त आणि मंगलमय स्वस्ती वाचन चालू होते. वेदमंत्र घोषाने दुमदुमणारे त्याचे नगर होते. स्वतःच्या नगरीत गेला तो त्याचंच वर्णन आहे हे. तर त्याचं नगर असं होतं खरं वास्तविक. हा राक्षस असून तिथं देवधर्म चाललेले. त्यावेळी तो सोन्याच्या माळांनी शोभामयीन सुवर्ण अशा दिव्य भवनात प्रविष्ट झाला. तेथे त्याने मुले, स्त्री, मंत्री, दासी यांना आणि भाटांना पाहिले. जय जयकार करणारे इकडे तिकडे मोठमोठ्या फडफडणाऱ्या पताकांनी त्याच्या मनास एकदम उल्हास वाटला. सर्व वीरांना त्याने पाहिले. काहींनी तोरणे बांधली होती, काहींनी फुलाचा वर्षाव त्याच्यावर केला. त्या नगरातील काही लोकांनी स्वतःच्या हाताने पक्वान्नाने भरलेले पूर्ण पान राजासाठी आणले होते. तेथे हजारो स्त्रिया अक्षतापात्र हातात घेऊन उभ्या राहिल्या होत्या. मंत्री आणि सेवक हत्तीच्या दीर्घ चित्कारांच्या शब्दात सोबत स्वागतासाठी आले होते, म्हणजे हत्तींना घेऊन आले होते. अन्य नगरवासी जन त्याच्या आयुर्वृद्धीची कामना करत होते. परमप्रसन्न झालेल्या अंधकाने तेथे निवास करून जीव जगतातील घोडदळ पायदळ सैनिकांना पाहिले. त्याचप्रमाणे त्याने अनेक जवाहीरखाने पाहिले. सुवर्ण पात्रे सुवर्णाच्या नाण्यांनी ओसंडून जात होती, म्हणजे एवढं काय तिथं संपन्नता होती. असंख्य गायी, म्हशी, बैल, निरनिराळे प्राणी असे होते. या प्रकारे अंधक तेथे मनुष्यलोकात खूप प्रसन्नतापूर्वक काही वेळ राहिला. देवगण त्यास पराजित करू शकत नव्हते. म्हणजे आता त्यानं स्वर्ग जिंकला, थोडक्यात पहिलं हे जिंकलं, पृथ्वी जिंकली. मनुष्यांचं हे सगळं वर्णन आहे कसं काय होतं ते, तिथं हा जाऊन राहिला.
मग देवलोक पण त्याला जिंकायचंच होतं, कारण देव त्याचं आता काही वाकडं करू शकत नव्हते. हो, देव पण आता त्याचा तिरस्कार करू शकत नव्हते. मग त्याने देव जिंकीन असा पण हे घेतला होता ना, वर मिळाला होता ना. देवगण त्यास पराजित करू शकत नाही. स्वर्गात राहणारे देव त्याने वर प्राप्त केल्यापासून हे जाणून एकदम भयभीत झाले आणि सर्व एकत्रित होऊन इंद्रास शरण गेले. इंद्राने विचारले, आज येथे सर्व देवांनी येण्याचे काय प्रयोजन आहे? तुम्हाला कोणाकडून भय आहे काय? इतके शरणागत कसे झालात? तेव्हा देवाने इंद्रास सांगितले, श्री शिवशंकराच्या वराने आणि आशीर्वादाने बलवान झालेला हा अंधक दैत्य सर्व देवांना अजेय आहे. यापेक्षा मोठे संकट कोणते? त्यावर विचार करा की आम्हाला आता काय करावे लागेल. विचारात पडलेले ते देव पुढे असे म्हणू लागले, ते जेव्हा आपापसात चर्चा करीत असतानाच तेव्हा दूतांच्या मुखातून असा वृत्तांत ऐकला की तेथे दैत्य समूह सगळा उपस्थित झालेला आहे. मग तो पण आलाच घेऊन सगळ्या राक्षसांना चढाई करायला. असे जाणून तो दानव अंधक घरातून ताबडतोब बाहेर पडला. राजन एकटाच रथावर आरूढ झाला. असे हत्तीचे बळ असणारा तो अनायासे दुर्गम मेरू पर्वत चढून वर पोचला. म्हणजे पूर्वी मेरू पर्वत चढून गेलं की स्वर्गामध्ये जात असत. हे राजश्रेष्ठा, सोन्याच्या तटबंदीने युक्त अशा वेगवेगळ्या अलंकाराने सुशोभत शत्रूसाठी दुर्गम अशा स्थानावरती तो आपल्या घराप्रमाणे सहजासहजी घुसला. म्हणजे आता ही अलका नगरी होती ना, सोन्याची, इंद्राची नगरी, त्याची तटबंदी सोन्याची होती. तर त्या अशा दुर्गम ठिकाणाहून तो आपलं जसं घरात शिरावं तसं त्या इंद्राच्या नगरीमध्ये शिरला आहे. त्याला पाहून इंद्र घाबरला. आपले आसन त्याला दिले. तेथे इंद्राच्या सुंदर आसनावर बसून अंधकाने चारही बाजूने घेरलेल्या मंडळाला पाहिले. इंद्राने विचारले, तुमचे आगमन कसे झाले आहे? दानवश्रेष्ठा, तुमचे कार्य सांगा. जे आमच्याजवळ धन आहे ते मी तुम्हाला देईन. अंधक म्हणाला, देवराज, मी खजिना आणि हत्तीना घेऊन इच्छित नाही. तू शृंगाराने विभूषित असा आपला स्वर्ग मला दाखव. स्वर्गाध्यक्ष, तू मला ऐरावत, महागज, उच्चैश्रवा घोडा, उर्वशी इत्यादी रत्ने दाखव आणि इंद्रायणीद्वारा प्रतिष्ठापित पारिजातकाची याची फुलं, अनेक वृक्ष, वाद्य दाखव. म्हणजे मी फक्त तुझं धन आणि हत्ती न्यायला आलो नाहीये, तर मला तुझा सगळा स्वर्ग दाखव. इंद्राने आपलं आसन दिलं बसायला आणि हात जोडून विचारू लागला. सगळे देव आजूबाजूने मंडळ करून उभे राहिलेत. तर हा म्हणे, मला ते पारिजातक दाखव, तुझ्या बायकोन दाखवलेलं, त्याची फुलं दाखव, बाकीचे वृक्ष दाखव, इथली वाद्य दाखव. त्याचे वचन ऐकून इंद्राने असा विचार केला की जो या पाप्यास मारू शकेल असा पुरुष मला दिसत नाही. दुःखात पडलेल्या देवलोकाला आज कोणी रक्षक नाही. भयाच्या काकुळतीने इंद्राने सर्व वस्तू दिल्या. रंगशाळेमध्ये बसवून नृत्य करायला त्याने लावले. म्हणजे इंद्राकडे अप्सरांचा ताप आहे ना सगळ्या, तिलोत्तमा, उर्वशी, या सगळ्या अप्सरांना त्या पुढं नृत्य करायला लागलं. यम, वायू याशिवाय सर्व दानव तेथे बसले होते. राजन, उर्वशी, अप्सरा इत्यादी गाणे म्हणून अंधकासमोर येऊन एक एक नृत्य प्रकार सादर करू लागल्या. त्या अप्सरांना पाहून त्याचे मन शांत झाले नाही. राजन, त्याचे मन इंद्राणीला पाहिल्यावर विचलित झाले. आता इंद्रायणी म्हणजे त्याची बायको आहे शची. तो कामातूर झाला. तो इंद्रायणीच घेऊन आपल्या अंतःपुरात चालू लागला. तेव्हा अंधकाचे देवाबरोबर युद्ध सुरू झाले. श्रेष्ठ राजन, इंद्राचे संग्रामात विविध शास्त्र अस्त्रे व्रज यांचे आघात फोल ठरले. वज्र यांचे आघात फोल ठरले आणि सर्व देव पराजित झाले. आता हे झालं आसुरी कृत्य. जसे मुसलमान लढाई केली जिंकले की तुमच्या बायकाच घेऊन जात असत, तसं इकडे आणि ते अप्सरा वगैरे कोण नाही, तर डायरेक्ट इंद्राची बायकोच घेतली ना अंतःपुरात निघाला तिला घेऊन. मग देवाने युद्ध केलं, पण तरी पण तो शेवटी देव पराजित झाले. त्या सर्व देवता, वायू इत्यादी त्या संग्रामात दुःखी झाल्या. ज्याप्रमाणे सिंह साऱ्या हत्तींना जिंकून वनामध्ये निर्भयतेने वावरतो, त्याप्रमाणे सर्व देव त्याच्याकडून परान्मुखाने पराजित झाले. ज्याप्रमाणे निर्बुद्ध राजा गावात आपल्या इच्छेने लोकांना त्रास देतो, वारंवार आक्रमण करून हिंसकतेने धन, वस्त्र इत्यादी गोष्टी ओरबाडून घेतो, लोकांचे हरण करतो, प्रजेला दुःख देतो, आपला विनाश होईल हे पाहत नाही, त्याचप्रमाणे देवांनी हा अनुभव घेतला. इंद्राणीला घेऊन तो दानव अंधकतेतून तत्काळ निघून गेला. असे शचीहरण नावाचे वर्णन असणारा हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर.